नमस्कार मित्रांनो, मी सचिदानंद लिंबाळकर आपलं सारथी एसपीके या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करतोय. आपल्या या सेशन मध्ये PYQ सिरीज सुरू आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा याला विचारलेले आहे. याचे डिटेल डिस्कशन आपण या सेशन मध्ये घेणार आहोत. आजच्या सेशन मध्ये गट ब पूर्व परीक्षा 2024 ला राज्यघटना या विषयाचे जे 15 प्रश्न विचारलेले आहेत त्याचं डिटेल डिस्कशन करणार आहोत. त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होणार आहे. सो पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळासंबंधी आहे? राज्य विधिमंडळासंबंधी हे अनुच्छेद विचारलेला आहे. तो राज्य विधिमंडळासंबंधीचा अनुच्छेद 22 आहे का? नाही, अनुच्छेद 22 नाहीये. अनुच्छेद 168 आहे का? यस, अनुच्छेद 168 मध्ये राज्य विधिमंडळाची तरतूद केलेली आहे. मग 168 मध्ये राज्य विधिमंडळ म्हणजे काय सांगितलेलं आहे की जर एकगृही सभागृह असेल, एकगृही, तर त्या ठिकाणी विधानसभा असेल, आणि दोन गृही असेल तर विधानसभा आणि विधान परिषद असेल. भारतामध्ये 6 राज्यांमध्ये द्विगृही आहे. महाराष्ट्र, कर्नाटका, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 6 राज्यांमध्ये द्विगृही राज्य विधिमंडळ आहे. बाकी एकगृही राज्य विधिमंडळ बाकी राज्यांमध्ये आहे. कलम 22 हे जे आहे, कलम 22 हे मूलभूत हक्कामध्ये आहे, भाग 3 मध्ये आहे. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण 22 मध्ये दिलेलं आहे. कलम 380 हे मूळ संविधानामध्ये होतं, परंतु 7वी घटना दुरुस्ती 1956 ने हे 380 कलम रद्द केलेलं आहे. कारण हे तात्पुरतं आणि संक्रमणात्मक होतं. संविधान लागू होत असताना जो ट्रान्झिशन पिरियड होता त्यावेळेला राष्ट्रपतींना विशेष अधिकार दिले होते, पण ट्रान्झिशन पिरियड संपला, संविधान लागू झालं आणि 7वी घटना दुरुस्ती 1956 ने हे रद्द करून टाकलेलं आहे. अनुच्छेद 25 हे मूलभूत हक्कामध्ये धार्मिक अधिकार आहे. संसद विभूती, धर्माचं आचरण, धर्माचं प्रकटीकरण व धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार या कलमामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. सो उत्तर आपले जे यामध्ये दिलेलं आहे, उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. अतिशय महत्वाचा हा क्वेश्चन आहे. अतिशय महत्वाचा हा क्वेश्चन. राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? महाधिवक्त्याची निवड मुख्यमंत्र्यांना? नाही. राज्यपालांना? यस, ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. राज्याचा निर्वाचन आयुक्त? नाही. राज्य लोकसेवा आयोग? नाहीच आहे. ठीक आहे. मग महाधिवक्ता म्हणजे राज्य शासनाचे वकील असतात आणि कोर्टामध्ये राज्य शासनाची बाजू मांडण्याचं काम महाधिवक्ता यांचं आहे. कलम 165 मध्ये महाधिवक्ता यांची तरतूद दिलेली आहे आणि उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता त्यांच्याकडे असावी लागते. त्यांची नेमणूक राज्यपाल करत असतात, मुख्यमंत्री करत नाहीयेत, आणि म्हणून उत्तर आहे राज्यपाल. मुख्यमंत्र्याची तरतूद संविधानामध्ये कलम 163 मध्ये दिलेली आहे. मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून त्यांची तरतूद आहे. राज्य निर्वाचन आयुक्त संविधानामध्ये 243 के मध्ये राज्य निर्वाचन आयुक्ताची तरतूद आहे. 73वी घटना दुरुस्ती 1992 ने राज्य निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, झडपीच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद संविधानामध्ये कलम 315 मध्ये दिलेली आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक करण्याचं काम राज्यपालांचं आहे आणि त्यांना पदावरून बडतर्फ करण्याचं काम मात्र राष्ट्रपतीचं आहे. सो इथे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीनवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन महत्वाचा क्वेश्चन आहे आपल्यासाठी. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? द्विगृही 2 सभागृह असणारं म्हणजे विधिमंडळावर सलग 2 प्रश्न विचारलेले आहेत. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात इथे नाहीये. इव्हन मध्य प्रदेश, केरळमध्ये पण नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 रद्द होतोय. महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिसा, गुजरात इथे पण नाहीये. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 रद्द होतोय. कर्नाटका, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरामध्ये नाहीये. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 सुद्धा इलिमिनेट होत आहे. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. सो हे जे 6 राज्य आहेत, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, या 6 राज्यांमध्ये द्विगृह शासन पद्धती आहे, म्हणजे विधानसभा, विधान परिषद आहे. ऍक्च्युली राज्यामध्ये द्विगृह शासन पद्धती ही ब्रिटिश कालावधीमध्ये भारत शासन कायदा 1935 ने निर्माण केलेली आहे आणि तेव्हापासून द्विगृह शासन पद्धती आहे. महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्राची विधान परिषद ही भारत शासन कायदा 1935च्या अंतर्गत 1937 ला स्थापन झालेली आहे आणि 1987 ला महाराष्ट्राच्या विधान परिषदेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यावरही प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. येस, ओके. सो ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आपल्या समोर आहे. नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद दिलेली आहे? ठीक आहे. यस, पहिली अनुसूची आहे का? नाही. दुसरी अनुसूची आहे का? नाही उत्तर. तिसरी पण नाहीये. चौथी, यस, चौथी अनुसूची हे उत्तर आहे. म्हणजे राज्यसभेतील ज्या काही जागा आहेत, राज्यसभेतील ज्या काही जागा ह्या कुठे दिलेल्या आहेत? चौथ्या अनुसूचीमध्ये. राज्यसभा हे घटक राज्याचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे, स्थायी सभागृह आहे आणि संविधानामध्ये कलम 80 मध्ये राज्यसभेची तरतूद केलेली आहे. आणि चौथी अनुसूची जी आहे, या चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेच्या जागा केंद्रशासित प्रदेश आणि घटक राज्यांना वाटप केलेल्या आहेत. जसं उत्तर प्रदेशला 31 जागा दिल्यात, महाराष्ट्राला 19 जागा दिल्यात. ह्या जागा लोकसंख्येच्या आधारावर दिलेल्या आहेत. ठीक आहे. मूळ संविधानामध्ये फक्त 8 अनुसूची होत्या, नंतर त्या 12 अनुसूची झालेल्या आहेत. सध्या 12 अनुसूची आहेत. पहिली अनुसूची जी आहे, या पहिल्या अनुसूचीमध्ये घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची भौगोलिक सीमा आणि नावे दिलेली आहेत. दुसऱ्या अनुसूचीमध्ये पगार भत्ते, राष्ट्रपती असतील, राज्यसभेचे सभापती, उपसभापती, लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, महालेखापाल, ठीक आहे, यांचे सर्व किंवा लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांचे पगार भत्ते दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत. तिसऱ्या अनुसूचीमध्ये शपथ आणि वचने दिली आहेत. शपथ आणि वचने दिलेली आहेत. जसं केंद्रीय मंत्री असतील, राज्याचे मंत्री असतील, संसदेचे सदस्य आहेत, राज्य विधिमंडळाचे सदस्य आहेत, या सर्वांनी जी शपथ घ्यायची त्याचा फॉर्मॅट तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेला आहे. तो उत्तर आहे 4 नंबर. उत्तर आहे 4 नंबर महत्वाचं उत्तर आहे. ठीक आहे. चौथी अनुसूची. ओके, डिटेल्स कव्हर करत आहोत आपण. डिटेल्स. ओके. त्यानंतर महत्वाचं आहे, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे? संविधानिक म्हणजे राज्यघटनेमध्ये दर्जा हा प्राप्त झालाय ग्रामसभेला. तर कोणत्या यांनी झालेला आहे? 61वी घटना दुरुस्ती आहे का? नाही. 71वी घटना दुरुस्ती आहे का? नाही. 73वी घटना दुरुस्ती, यस, 73वी घटना दुरुस्ती 1992 ही पंचायत राज संबंधी आहे. 73वी घटना दुरुस्ती 1992 पंचायत राज संबंधी आहे. PV नरसिंहराव पंतप्रधान असताना, काँग्रेसची सत्ता असताना ही घटना दुरुस्ती पास केलेली आहे. आणि संविधानामध्ये 9वा भाग समाविष्ट केलेला आहे आणि याच वेळेला 11वं परिशिष्ट सुद्धा समावेश केलेला आहे. आणि कलम 243A पासून ते 243 O पर्यंत हे कलम टाकलेले आहेत. ठीक आहे. आणि याच घटना दुरुस्तीने ग्रामसभेला संविधानिक दर्जा दिलेला आहे. उत्तर नंबर 3 आहे. ठीक आहे. 74वी घटना दुरुस्ती नाहीच आहे. आता डिटेल्स पाहू. 61वी घटना दुरुस्ती जी आहे, 61वी घटना दुरुस्ती ही 1988 ला राजीव गांधी यांच्या कालावधीमध्ये झालेली आहे. आणि यांनी मतदानाचं वय जे आहे अगोदर 21 वर्ष होतं, 21 वर्षावरून ते 18 वर्ष असं कमी करण्यात आलेलं आहे. 61वी घटना दुरुस्ती 1988. 71वी घटना दुरुस्ती जी आहे, 71वी घटना दुरुस्ती ही 1992 मध्ये झालेली आहे. यस. आणि या घटना दुरुस्तीने 3 भाषा, जसं कोकणी असेल, कोकणी आहे, त्यानंतर मणिपुरी आहे, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी ह्या 3 भाषा आपल्या 8व्या परिशिष्टामध्ये समावेश केलेल्या आहेत. ठीक आहे. कोकणी, मणिपुरी, नेपाळी ह्या 3 भाषा 8व्या परिशिष्टामध्ये समावेश केलेल्या आहेत. 74वी घटना दुरुस्ती जी आहे ही 74वी घटना दुरुस्ती नगरपालिकांच्या संबंधी आहे. नगरपालिका म्हणजे शहरी स्थानिक संस्था आणि शहरी स्थानिक संस्थांचे 3 प्रकार आहेत: नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. त्या संबंधी ही घटना दुरुस्ती आहे. संविधानामध्ये भाग 9A आणि 12वं परिशिष्ट हे समावेश केलेलं आहे. आणि 243P पासून ते 243ZG पर्यंत कलम या घटना दुरुस्तीने संविधानात समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आहे, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? यस, संसदेबद्दल प्रश्न विचारलेला आहे. संसदेची तरतूद संविधानामध्ये कलम 79 मध्ये दिलेली आहे. राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभेने संसद बनलेली असते. कलम 80 मध्ये राज्यसभेची तरतूद आहे आणि कलम 81 मध्ये लोकसभेची तरतूद आहे.
स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. योग्य शोधायचं आहे. ऑप्शन नंबर 3 आहे. येस, तात्पुरती संसद म्हणजे काय? बघा, कॅबिनेट मिशन 1946 त्यानुसार संविधान सभा तयार झाली आहे आणि संविधान सभेलाच संविधान बनवणे आणि कायदे बनवणे दोन्ही कामं करायची होते. संविधान बनवत असताना अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असायचे, तर कायदे बनवताना अध्यक्ष मात्र गवा मावळकर असायचे. 17 नोव्हेंबर 1947 ला ही संविधान सभा जी आहे ती पहिल्यांदा कायदे मंडळ म्हणून भरली होती. ठीक आहे, त्या दिवशी गवा मावळकर यांची निवड झाली होती. इव्हन भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 ने संविधान सभेला नवीन कायदे बनवणे किंवा कायदे रद्द करणे म्हणजेच कायदे मंडळाचा दर्जा दिला होता. मग या संविधान सभेने कायदे बनवणे आणि संविधान बनवणे दोन्ही कामं केले. ही दोन्ही कामं 24 जानेवारी 1950 पर्यंत चालली. 24 जानेवारी 1950 ला संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा दिला आणि 26 जानेवारी 1950 पासून याच संविधान सभेने पुढे तात्पुरती संसद म्हणून काम केलं. कधीपर्यंत? 17 एप्रिल 1952 पर्यंत तिने तात्पुरती संसद म्हणजे देशाची पहिली संसद म्हणून काम केलेलं आहे आणि ती एकगृही होती. 17 एप्रिल 1952 ला तिचं विसर्जन झालं, कारण देशामध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि निवडून आलेली संसद तयार होणार होती. मे 1952 मध्ये ती तयार झाली. तोपर्यंत हिने तात्पुरती संसद म्हणून काम केली. ठीक आहे, आणि त्यावेळेस एकच सभागृह होतं म्हणून ही एक सदनी होती. अगदी बरोबर आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि त्यांच्या सदस्याचा कालावधी हा 6 वर्ष आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 तो 6 वर्ष ठरवलेला आहे. तेवढाच कालावधी सिनेटचा पण असतो. ठीक आहे, अमेरिकेमध्ये सिनेट हे वरिष्ठ सभागृह आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रतिनिधी गृह हे कनिष्ठ सभागृह आहे. तिथल्या सिनेटच्या सदस्यांचाही कालावधी हा 6 वर्ष आहे. आपल्याकडे राज्यसभा सदस्यांचाही कालावधी 6 वर्ष आहे आणि दर 2 वर्षांनी 103 सदस्य हे निवृत्त होत असतात आणि तेवढेच भरले जात असतात. ठीक आहे, ओके, येस. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आपल्या समोर आहे. नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आहे, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत? कार्यकारी अधिकार म्हणजे राज्याच्या कारभारासंबंधीचे अधिकार. तर हे अधिकार जे आहेत घटनेने राज्यपालांकडे सोपवलेले आहेत. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख आहेत, नामधारी प्रमुख आहेत, कार्यकारी प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडे कार्यकारी अधिकार आहेत. ठीक आहे, येस. वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्री वापरतात, परंतु इथे शब्द वापरलेला आहे घटनेने म्हटल्यावर मग उत्तर असेल आपलं राज्यपाल. मुख्यमंत्र्यांची तरतूद कलम 163 मध्ये आहे. त्यांची नेमणूक कलम 164 नुसार होत असते. राज्यपालांची तरतूद संविधानामध्ये कलम 153 मध्ये आहे आणि कार्यकारी अधिकार मात्र 154 मध्ये दिलेले आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत, उच्च न्यायालयाची तरतूद संविधानामध्ये कलम 214 मध्ये आहे आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांची रचना ही संविधानामध्ये कलम 216 मध्ये ही दिलेली आहे. ठीक आहे. विधानसभेच्या सभापतीची तरतूद संविधानामध्ये कलम 178 मध्ये दिलेली आहे. विधानसभेचे अध्यक्ष असतात. विधानसभेचं कामकाज व्यवस्थित चालावं यासाठी ते पूर्ण कर्तव्य पार पाडत असतात. ठीक आहे. सो उत्तर इथे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आपल्या समोर, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती द्वारा होत असते. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चूक आहे आणि राज्य लोकसेवा आयोग नाही, राज्याचे मुख्यमंत्री नाही, राज्याचे राज्यपाल अगदी बरोबर आहे. जिल्ह्याच्या ठिकाणचे जे न्यायाधीश असतात, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करण्याचं काम हे राज्यांच्या राज्यपालांचं आहे. संविधानामध्ये कलम 233 मध्ये ही तरतूद दिलेली आहे. यानुसार जे काही जिल्ह्याच्या ठिकाणचे न्यायाधीश आहेत त्यांची नेमणूक राज्यपाल करत असतात. उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने ही नेमणूक केली जात असते. हे लक्षात ठेवा, उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने ही नेमणूक केली जात असते. ओके, महत्वाचं लक्षात ठेवायचा हा मुद्दा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले. अभिलेख न्यायालय अनुच्छेद 215 आहे का? यस, बरोबर आहे. अनुच्छेद 215 हे उत्तर आहे. आता उच्च न्यायालय जे आहे, उच्च न्यायालय हे राज्याच्या ठिकाणी असतं. संविधानामध्ये कलम 214 दिलेला आहे आणि 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद केलेली आहे.
ब्रिटिश कालावधीपासूनच उच्च न्यायालयाची स्थापना आपल्याकडे झालेली आहे. सो 214, ठीक आहे. यस, परंतु सातवी घटना दुरुस्ती 1956, सातवी घटना दुरुस्ती 1956 दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करता येतं अशी तरतूद आहे. हेच उच्च न्यायालय जे आहे ते कलम 215 नुसार अभिलेख न्यायालय म्हणून काम करतं, कोर्ट ऑफ रेकॉर्ड, ठीक आहे. मग अभिलेख न्यायालय म्हणजे की उच्च न्यायालयासमोर जे काही कामकाज चाललेलं आहे त्या कामकाजाची सगळी नोंद करून ठेवली जात असते. आणि हे जे काही कामकाज आहे ते उच्च न्यायालयाचे कामकाज असेल किंवा त्यांचे कागदपत्र, त्यांचे आदेश, त्यांचे निर्णय, त्यांचे दस्तऐवज हे पूर्ण राज्याच्या क्षेत्राच्या अंतर्गत ते पुरावे म्हणून कुठेही सादर करता येऊ शकतात. भविष्यकालीन स्मृतीसाठी ते जतन करता येऊ शकतात, ठीक आहे. यालाच कोर्ट ऑफ रेकॉर्ड असं म्हटलं जातं. तसंच त्यांचा जर कोणी अपमान केला असेल तर त्यांना दंड पण देता येत असतं. या गोष्टीला कोर्ट ऑफ रेकॉर्ड असं म्हणूया. आणि संविधानामध्ये 215 मध्ये तरतूद आहे. 217 काय आहे बघ, तर बघा याचा सिक्वेन्स जर पाहिला तर 214 मध्ये काय सांगून ठेवलेले आहे, उच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय. त्यानंतर 215 मध्ये काय सांगितलेलं की उच्च न्यायालय ही अभिलेख न्यायालय म्हणून आहे. त्यानंतर 216 मध्ये उच्च न्यायालयाची रचना आहे. म्हणजे उच्च न्यायालयाच्या रचनेमध्ये काय असतं, एक मुख्य न्यायाधीश असतात आणि बाकीचे इतर न्यायाधीश असतात, ठीक आहे. इतर न्यायाधीश कोण ठरवतं, राष्ट्रपती, महत्वाचं आहे, ठीक आहे. एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीश असतात. हे 216 मध्ये आहे, 216 मध्ये, ठीक आहे. त्यानंतर 217 मध्ये काय दिलेलं आहे, 217 मध्ये त्यांची नेमणूक दिलेली आहे. नेमणूक कॉलेजियम सिस्टम नुसार राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात. 218 मध्ये काय दिलंय, 218 मध्ये त्यांची बडतर्फी दिलेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला ज्याप्रमाणे बडतर्फ केलं जातं त्याप्रमाणे त्यांची बडतर्फी या ठिकाणी केली जात असते. न्यायाधीश चौकशी कायदा 1968 त्या संबंधी आहे. आणि सिद्ध झालेली गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता या दोन कारणास्तव उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर केलं जात असतं. संसद विशेष बहुमताने त्यांना पदावरून हटवू शकते, ठीक आहे. ओके, इथे उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणचं उत्तर आहे. येस, नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आहे, मुन्शी अय्यंगर सूत्र हे कशा संबंधी आहे, ठीक आहे. मुन्शी म्हणजे के.एम. मुन्शी आणि अय्यंगार म्हणजे एन. गोपालस्वामी अय्यंगार. हे दोघंही संविधान सभेचे सदस्य होते आणि संविधान लिहित असताना आपली राष्ट्रीय भाषा कोणती असावी यावर वाद होता. काही घटनाकारांचं म्हणणं होतं की हिंदी ही भाषा असली पाहिजे, परंतु साऊथच्या राज्याने हिंदी भाषेला विरोध केला होता आणि मग हा संघर्ष वाढला होता की नेमकी राष्ट्रभाषा कोणती ठेवायची. आणि मग त्यासाठी सोल्युशन काढलं गेलं मुन्शी आणि अय्यंगर, त्याला मुन्शी अय्यंगर सूत्र असं म्हणतात. आणि हे जे आहे तर हे भाषेच्या समस्या संबंधी आहे, ठीक आहे. म्हणजे नेमकी भाषा जी आहे ती काय असली पाहिजे. मग इथे काय ठरवलं की हिंदी जी आहे, हिंदी ही संघ शासनाची ही ऑफिशियल लँग्वेज असेल. म्हणजे हिंदी काय असेल, कार्यालयीन भाषा असेल. हिंदीला आपण काय बनवलं, कार्यालयीन भाषा, राष्ट्रभाषा बनवलं नाहीये. आपल्याला राष्ट्रभाषा नाहीये, राष्ट्रीय प्रतीक आहेत, राष्ट्रध्वज आहे, सगळं आहे, परंतु राष्ट्रीय भाषा नाहीये. तर कार्यालयीन भाषा, मग हिंदी देवनागरी स्क्रिप्ट मध्ये ही कार्यालयीन भाषा असेल. म्हणजे हिंदी भाषा बोलणारे राज्य खुश झाले, पण नॉन हिंदी भाषा बोलणारे जे राज्य आहेत त्यांना खुश करण्यासाठी म्हणून संविधान लागू झालं तेव्हापासून म्हणजे 1950 पासून ते पुढे 15 वर्ष म्हणजे 1965 पर्यंत हिंदी सोबतच असोसिएट रिजनल लँग्वेज म्हणजे असोसिएट ऑफिशियल लँग्वेज म्हणून इंग्रजीचा पण वापर करता येईल अशी पण इथे परवानगी दिली, ठीक आहे. येस, म्हणजे ऑफिशियल असोसिएट लँग्वेज म्हणून इंग्रजीला दर्जा दिला आणि 15 वर्ष तिचा वापर करता येईल असंही ते ठरवलं. म्हणजे जे नॉन हिंदी राज्य होते ते पण खुश झाले, हिंदीवाले पण खुश झाले, नॉन हिंदीवाले पण खुश झाले. आणि हा फॉर्म्युला डिवाइस केला तो म्हणजे मुन्शी अय्यंगार. त्यामुळे भाषेच्या संबंधीचा फॉर्म्युला आहे असं म्हटलं गेलं, ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे, यस, महत्वाचा प्रश्न पुढच्या स्क्रीनवर आहे. भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे. निर्वाचन आयोग, सो कलम 368 मध्ये नाहीये. कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद आहे. घटना दुरुस्ती, ठीक आहे. यस, संसद विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करू शकते 368 नुसार. 256 निर्वाचन आयोग 256 पण नाहीये. 324, यस, 324 मध्ये भारताच्या निर्वाचन आयोगाची तरतूद आहे. सो उत्तर तुमचं 3 आहे, ठीक आहे.
150 मध्ये काय दिलंय या ठिकाणी? अकाउंट जे आहे ना, अकाउंट म्हणजे केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं अकाउंट कोणत्या स्वरूपात ठेवलं पाहिजे ते राष्ट्रपती ठरवू शकतात. केंद्र शासन राज्य शासन यांचं जे अकाउंट आहे म्हणजे पैशाचा हिशोब हा कोणत्या स्वरूपात ठेवला पाहिजे ते राष्ट्रपती ठरवू शकतात. त्यासाठी आपले कॅग महालेखापाल ही शिफारस करत असतात. केंद्र आणि राज्यांचं अकाउंट होमोजिनस असावं, त्या होमोजिनस म्हणल्यापेक्षा सारखं असावं त्यासाठीची तरतूद आहे. ठीक आहे. आणि 256 मध्ये काय सांगून ठेवलेलं आहे की राज्य जे आहेत राज्यांनी आपले जे काही कार्यकारी अधिकार वापरायचे तर ते संसद किंवा केंद्राच्या विरोधात नाही गेले पाहिजे, अशा प्रकारे ते कार्यकारी अधिकार वापरायचे आहेत. ओके, मग असं इथे सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे सगळे ऑप्शन आपण डिस्कस केलेले आहेत. येस, सो उत्तर इथे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? पहिल्या महिला विचारलेला आहे. महिला म्हणजे निर्वाचन आयोगावर सुद्धा 2 प्रश्न विचारलेले आहेत. स्वरूपा राणी आहेत का? नाहीच आहे. स्वरूपा राणी ह्या पंडित मोतीलाल नेहरू यांच्या पत्नी होत्या, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मदर, त्यांच्या आई होत्या, त्याच्यामुळे यांचं नाहीच आहे. ठीक आहे. यस, व्ही एस रमादेवी ह्या होत्या. व्ही एस रमादेवी होत्या म्हणजे ह्या 26 नोव्हेंबर 1990 ते जवळपास 11 डिसेंबर 1990 म्हणजे अशा ब्रीफ कालावधीसाठी जवळपास एक 15-16 दिवस त्या आपल्या भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. पहिल्या आणि शेवटच्या महिला की ज्या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या असं म्हणता येतं व्ही एस रमादेवी. कमला नेहरू होत्या का? नाही, कमला नेहरू नाहीये, हा ऑप्शन चुकीचा आहे. कमला नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी, कमला नेहरू त्या फ्रीडम फायटर होत्या. जयललिता म्हणजे साऊथच्या गाजलेल्या ऍक्ट्रेस होत्या, प्लस त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या, एआयडीएमके पक्षाच्या नेत्या पण होत्या, पण त्यांचा आता मृत्यू झालेला आहे. सो ऑप्शन नंबर व्ही एस रमादेवी हा आहे. ऑप्शन नंबर व्ही एस रमादेवी म्हणजे दुसरा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन महत्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायती राजशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत? सो याच्यामध्ये अनुच्छेद 243, ठीक आहे, आपल्या संविधानामध्ये भाग जो काही 9 आहे, भाग 9 243 मध्ये ह्या सगळ्या व्याख्या देऊन टाकलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे 243 मध्ये ऍक्च्युली स्मॉल ए, बी, सी, त्यानंतर डी, ई, एफ आणि जी पर्यंत अशा व्याख्या दिलेल्या आहेत. ए मध्ये जे आहे तर ए मध्ये जिल्ह्याची व्याख्या दिलेली आहे. बी मध्ये जी आहे, बी मध्ये ग्रामसभेची व्याख्या दिलेली आहे. ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ मतदार यांची सभा म्हणजे ग्रामसभा. सी मध्ये मधला स्तर म्हणजे आपल्याकडे असं म्हणूया, मधल्या स्तरामध्ये पंचायत समिती असं म्हणूया, पंचायत समितीची व्याख्या इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर डी मध्ये जे आहे, डी मध्ये पंचायतची व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर ई मध्ये पंचायतचं क्षेत्र काय असेल, पंचायतच्या क्षेत्राबद्दल व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर एफ मध्ये जी आहे, एफ मध्ये लोकसंख्या म्हणजे या पंचायत राजसाठी लोकसंख्या कोणती गृहीत धरायची ते दिलेले आहे. आणि जी मध्ये गावाची व्याख्या दिलेली आहे. मग ए, बी, सी, डी, ई, एफ, जी हे सगळे स्मॉल मध्ये आहेत. 243 संविधानामधलं भाग 9 त्याच्यामध्ये ह्या व्याख्या दिलेल्या आहेत. म्हणजे ग्रामसभेची व्याख्या तुमची 243 स्मॉल बी मध्ये दिलेली आहे असं म्हणता येतं. म्हणून ऑप्शन नंबर 1 आहे 243. त्यानंतर अनुच्छेद 245 काय आहे? अनुच्छेद 245 मध्ये सांगून ठेवलेलं आहे ते म्हणजे संसद आणि राज्य विधिमंडळ यांच्या यांचा जो काही कायदा आहे त्या कायद्याचं भौगोलिक क्षेत्र या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे 245 मध्ये आहे. ठीक आहे, येस, ओके. म्हणजे इथं उत्तर जे आहे उत्तर कुठलं आहे मग आपलं 243 हे उत्तर आहे. ओके, 243. 244 कशा संबंधी आहे तर 244 मध्ये अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती याचे प्रशासन करण्यासंबंधीच्या तरतुदी इथे देऊन ठेवलेल्या आहेत. ओके, म्हणजे परफेक्ट आन्सर जे आहे आपलं ते म्हणजे अनुच्छेद 243 दिलेला आहे. अनुच्छेद 242 जे आहे तर हे 242 आहे का? नाही, अनुच्छेद 242 हे आता रद्द केलेला आहे.
कारण 242 मध्ये ग्रुप सी अगोदर संविधान लागू झाल्यावर आपल्याकडे 4 प्रकारचे राज्य होते, ए बी सी डी. ठीक आहे. मग ए मध्ये 9 होते, बी मध्ये 9 होते, सी मध्ये 10 आणि डी मध्ये 1 अशी 29 राज्य होते. मग ते सी मध्ये जे राज्य होते कुर्ग वगैरे त्यांचं प्रशासन करण्यासंबंधी तरतुदी होत्या त्या आता रद्द केलेल्या आहेत. ठीक आहे. येस, ओके. मग इथं आन्सर जे आहे ते आन्सर नंबर 1 हे उत्तर आहे. आन्सर नंबर 1 हे उत्तर आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. 243 मध्ये ह्या सर्व व्याख्या दिलेल्या आहेत. 243 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन महत्वाचा आपल्या समोर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. अगदी बरोबर आहे. मूळ संविधान लागू झालं होतं 1950 ला, त्यावेळेस 14 भाषा होत्या. नंतर आपण 8 भाषा ऍड केल्यात, अशा 22 भाषा आहेत. बरोबर आहेत. त्यानंतर त्यापैकी कोकणी आणि नेपाळी भाषांचा समावेश 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार करण्यात आलेला आहे. हे मात्र चुकीचं आहे, कारण 8व्या परिशिष्टामध्ये एकूण 3 घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. जसं 21वी घटना दुरुस्ती 1967 झालेली आहे आणि यानुसार 8व्या परिशिष्टामध्ये सिंधी भाषा समावेश केलेली आहे. त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती 1992 झालेली आहे आणि यानुसार कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषा संविधानात समावेश केल्यात. त्यानंतर तिसरी झालेली आहे ते म्हणजे 92वी घटना दुरुस्ती 2003 आणि बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली ह्या भाषा समावेश केलेल्या आहेत. म्हणजे इथे जे 2003 दिलं हे कोकणी नेपाळी नाही आहे, तर बोडो, डोगरी, मैथिली, संथाली पाहिजेत. त्याच्यामुळे हे तुमचं हे बी चुकीचं आहे. ए तेवढं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. ठीक आहे. येस, ओके. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत रेग्युलर. ठीक आहे. ओके. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपल्या समोर आहे. शेवटचा प्रश्न आहे यस, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदात आहे. तर ग्रामपंचायतीचे संघटन हे अनुच्छेद 40 म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये अनुच्छेद 40 मध्ये दिलेले आहे की राज्य संस्थेने ग्रामपंचायतीचे संघटन केले पाहिजेत अशी तरतूद आहे. ठीक आहे. 39 खूप मोठा आर्टिकल आहे. 39 ए बी सी डी ई एफ आणि कॅपिटल ए अशा तरतुदी 39 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर 42 जे आहे 42 इथे कामाच्या ठिकाणी न्याय व्यवस्था आणि महिलांना प्रसूती सहाय्याबद्दल तरतूद आहे. 41 मध्ये सांगून ठेवलेलं आहे की राज्य संस्थेने आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेमध्ये राहून कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क दिला पाहिजे. तसंच बेरोजगारी, वृद्धत्व, त्यानंतर अपंगत्व इत्यादी प्रकारच्या स्थितीमध्ये सामाजिक सहाय्य उपलब्ध करून दिलं पाहिजे. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. सो फ्रेंड्स, हे PYQ खूप डिटेल्स मध्ये आपण कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुमचं त्या टॉपिकचं रिव्हिजन व्हावं आणि येणाऱ्या सर्व परीक्षा तुमचा फायदा व्हावा. सो थांबूया आपण इथे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.